कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उद्या गुरुवारी शहरात मतदान होणार आहे, तर शुक्रवारी 4 ठिकाणी मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली आहे. रमणमळा इथं मतमोजणी होणार असल्यानं पोस्ट ऑफिस ते पोलीस मुख्यालय मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे. तर वाहनांच्या पार्किंगची सोय मेरीवेदर मैदान आणि पोलीस मैदानावर करण्यात आली आहे. राजारामपुरीत व्ही.टी. पाटील सांस्कृतिक भवन इथल्या मतमोजणी केंद्राजवळ टाकाळा ते जनता बाजार चौक हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून वाहनांच्या पार्किंगची सोय 9 नंबर शाळेजवळच्या मैदानात करण्यात आली आहे. दुधाळी मैदान मतमोजणी केंद्रात येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वाहन पार्किंगची सोय खराडे कॉलेज मैदानात करण्यात आली आहे. गांधी मैदान मतमोजणी केंद्राजवळचा निवृत्ती चौक ते न्यू कॉलेज हा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार असून कार्यकर्त्यांच्या वाहनांच्या पार्किंगची सोय पेटाळा मैदान इथं करण्यात आली आहे. शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी ही माहिती दिली. मतमोजणी आहे, तर मतमोजणीमध्ये रमणमळा या ठिकाणी 3 ठिकाणचं मतमोजणी आहे. तर रमणमळामध्ये जे मतमोजणी होणार आहे, तर त्या दिवशी 16 तारखेला जे 4 नंबर फाटक आहे कोर्ट तेथून डायव्हर्शन दिलं जाईल. पोस्ट ऑफिस चौक येथून डायव्हर्शन दिलं जाईल. महावीर कॉलेज येथून डायव्हर्शन दिलं जाईल. पितळी गणपती येथून सुद्धा काही प्रमाणात डायव्हर्शन दिलं जाईल, धैर्यप्रसादवरून सुद्धा. तर रमणमळा येथील वाहतुकीचं नियोजन केलेलं आहे. तसेच व्ही.टी. पाटील भवन येथे सुद्धा टाकाळा, जनता बाजार चौक आणि तिथं जे येणारे रोड आहे तिथून डायव्हर्शन्स दिलेले आहेत. पार्किंगची व्यवस्था बाजूला त्या ठिकाणी केलेली आहे. रमणमळ्यामध्ये जो मतमोजणी करता येणारे अधिकारी कर्मचारी त्यांचे पार्किंग तिथंच आहे, पण जे कार्यकर्ते आहेत किंवा जे एजंट्स आहेत, तर बूथ एजंट, तर त्यांचे पार्किंग पोलीस ग्राउंडवरती करण्यात आलेलं आहे. त्या रेसिडेन्सी क्लब रोडवरती आहे. काही इकडं मेरीवेदरच्या समोर मेरीवेदर ग्राउंडवरती सुद्धा पार्किंग काही प्रमाणात त्यांचं करण्यात आलेलं आहे. तसेच जे बाकीचे ठिकाणं आहेत त्यामध्ये दुधाळे आहे. दुधाळीचं जे पार्किंग आहे तिथं दुधाळीला एक ह्याच्यासमोर दुधाळीच्या आतमध्ये ग्राउंड आहे, तर त्या ठिकाणी तिथले निवडणुकीचे अधिकारी कर्मचारी, पोलीस अधिकारी यांचं पार्किंग आहे. बाकीच्यांचं रंकाळा टॉवरच्या बाजूला जे खराडे कॉलेज आहे त्या ठिकाणी आहे. तिथले जी शाळा आहेत, शाळेच्या पार्किंगवरती सुद्धा काही ठिकाणी नियोजन केलेलं आहे. काही खाजगी जागासुद्धा त्या ठिकाणी पार्किंग करता गेलेलं आहे, त्याबाबतचा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाईल. गांधी मैदान या ठिकाणी सुद्धा जे पार्किंग आहे अधिकारी कर्मचारी यांच्या आतमध्ये ग्राउंडवर होईल, पण बाकीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचे पार्किंग पेटाळा मैदान, SM लोहिया या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. मतमोजणी दिवशी वाहन चालकांनी पर्यायी वाहतूक मार्गाचा अवलंब करावा आणि मतमोजणीसाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांनी नेमून दिलेल्या ठिकाणी आपली वाहनं पार्किंग करून सहकार्य करावं असं आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलंय.